ज्येष्ठ नागरिक, ATMला होणारी फसवणूक. घटना अनंत घडत आहेत, तरी पण लोकांकडून काळजी घेणं हे काही होत नाही. थोडक्यात सुधारणा होत नाहीये. घरातल्या घरात असणारा अविश्वास, घरामधल्या लोकांपासून अकाउंटवर आपल्या किती पैसे आहेत हे लपवून ठेवणं, आपल्या ATM कार्डचा पासवर्ड घरातल्या लोकांना सांगायचा नाही, पण बाहेर कोणापुढे तरी तीच गोष्ट सहज सांगायची. कॉमन मिस्टेक्स. आता तुम्हाला वाटेल, असं कोणी एवढं वेडं असतं का? आहेत ना. पेपरला बातम्या सारख्या येत आहेत. आता नुकतंच एक उदाहरण, वय वर्ष 72, नांदेड मोठा जिल्हा आहे ना, माहिती आहे आपणा सर्वांना. मोठं गुरुद्वारा या नांदेड शहरात आहे. या नांदेडमधील एक 72 वर्षाची व्यक्ती आपलं ATM कार्ड घेऊन ATM सेंटरला गेली. वास्तविक पाहता ATM सेंटर एखादी व्यक्ती जर मशीनवर ऑपरेट करत असेल तर दुसऱ्या व्यक्तींनी बाहेर थांबणं अभिप्रेत आहे. CCTV लागलेले असतात जरूर. हेल्मेट न घालता ATM मशीनच्या समोर ऑपरेशनला उभं राहायचं आहे. थोडक्यात ATM सेंटरमध्ये एंट्री करताना तुम्ही हेल्मेट काढलेली पाहिजे, हेल्मेट ऑर कॅप. म्हणजेच ATMच्या मशीनच्या कॅमेऱ्यात तुमच्या चेहऱ्याचं क्लिअर कट पिक्चर आलं पाहिजे. प्लस CCTVमध्ये सुद्धा क्लिअर कट तुम्ही एंट्री करतानापासून पैसे काढून निघून जाईपर्यंतच्या छबी सगळ्या रेकॉर्ड झाल्या पाहिजेत. यासाठी हा साधा नियम. पण या गोष्टींचं पालन होतच नाही असंच चित्र प्रत्येक ATMला नक्की दिसतं. हे 72-73 वर्षाचे गृहस्थ गेले ATM सेंटरमध्ये आणि मागून 3 व्यक्ती आतमध्ये आल्या. कसा? देव जाणो. त्यांनी यांची ऑपरेशन्स पाहिली, पासवर्ड पाहिला का, मग त्यांना पैसे काढून देण्यास मदत केली, मग त्यांनी पासवर्ड पण त्यांना दिला असेल. काय घडलं एक्झॅक्टली त्या ठिकाणी यापैकीच काही घडलं असणार आहे. एकतर गोडीत पैसे निघत नाहीत, मदत करतो तुम्हाला म्हणून ते पुढं आले असणार. चांगले अप टू डेट आहेत म्हणून या म्हातारबुवांनी विश्वास टाकला असणार आणि एक ऑपरेशन त्यांनी करून पण दिलं असेल. जे काय असेल ते 5-10 हजार काढून दिले असतील. नॅचरली पासवर्ड माहीत झाला. हे 3 जण अट्टल याच धंद्यातले चोर होते. त्यांच्याकडं विविध प्रकारची ATM कार्ड्स होती. या तिघापैकी एकाने ऑब्झर्व केलं यांचं ATM कार्ड कशा पद्धतीचं आहे. त्याच्याऐवजी आपण कोणतं या आपल्या कार्डमधलं देऊ शकतो जेणेकरून या ज्येष्ठ नागरिकाला वाटेल की हां, त्याचं कार्ड परत मिळालं आणि तो बिनधास्त आपल्या घराकडे निघून जाईल. झालंही तसंच. ज्यांनी मदत केली त्यांनी त्यांचं कार्ड घेतलं, दुसऱ्यांनी लगेच ते कार्ड पास ऑन केलं, तिसरं कार्ड त्याच्या हातात दिलं. त्यांनी मस्तपैकी या ज्येष्ठ नागरिकाला गप्पांमध्ये रमवलं तोपर्यंत आणि मग कार्ड दिलं. बाहेरपर्यंत त्याला एक जण सोडायला गेला. खूप मोठी माणुसकी दाखवल्याचा देखावा. आणि तोपर्यंत त्यांच्या कार्डवरून दुसरं ट्रान्झॅक्शन जेवढं म्हणून त्या दिवसात अलाउड आहे तेवढं त्यांनी केलं असावं. आता एखादा ज्येष्ठ नागरिक 72-73 वर्षाचा
एकदा जर समजा 10-15 हजार रुपये त्यांनी काढले तर तो कदाचित 10 ते 15 दिवस पुन्हा त्या ATM कार्डकडं फिरकत नाही. म्हणजे कार्ड जिथं तो घरात ठेवतो त्या जागेकडं फिरकत नाही. ATM सेंटरला जाणं तर दुरापास्तच 15-20 दिवस. आणि मग याच गोष्टीचा हे चोर लोकांना फायदा होतो. अर्थात जर ज्येष्ठ नागरिक मोबाईल वापरत असेल, त्याच्या अकाउंटला मोबाईल नंबर अटॅच असतो. एखादं पुन्हा ट्रान्झॅक्शन झाल्या त्याला मेसेज जायला पाहिजे, त्याने पाहायला पाहिजे. मग आपण तर गेलो नाही आहेत, त्या मेसेजमध्ये क्लिअर कट टोल फ्री नंबर दिलेला असतो. लगेच त्याच्यावर कॉल करता यायला हवा. पण असंही काही या घटनेमध्ये दिसून येत नाही. थोडक्यात 20,000चं जर रोजचं लिमिट गृहीत धरलं आपण, तर ह्या लोकांनी सलग 10 ते 11 दिवस ते ATM कार्ड विविध ठिकाणी वापरून 2,23,000 रुपये याच्या अकाउंटमधून उडवले. पहिली गोष्ट, या ज्येष्ठ नागरिकांनी सेव्हिंग अकाउंटला एवढी मोठी रक्कम कधीही ठेवायची नाही. हा नियम का बरं पाळत नाहीत हेच लक्षात येत नाही. स्वतःच्या ATM कार्डच्या बाबतीतले सगळे व्यवहार घरातल्या व्यक्तींपासूनच लपवण्यात यांना काय भीती वाटत असते देव जाणो. का बरं घरातला एकही माणूस त्यांच्या इतका मनाजवळ नसतो, हा एक मोठा प्रश्न डोळ्यापुढे उभा राहतोय. घटना ही अतिशय निंदनीय वाईट घटना आहे की एका ज्येष्ठाची फसवणूक होते. ते सुद्धा ATMचं कार्ड ATM सेंटरमध्ये त्यांना गोड बोलून त्यांचं कार्ड बदलून त्यांना डुप्लिकेट कार्ड देणं आणि मग त्यांचं कार्ड स्वतः हस्तगत करून त्याचा गैरवापर करत त्यांच्या अकाउंटमध्ये धुव्वा उडवणं. तर 2,23,000ची रक्कम अकाउंटमधनं गायब होईपर्यंत 10 दिवस रोज त्यांना मेसेज पण आला असेल, पण तो मेसेज न वाचणं, कदाचित त्याचा अर्थ कळला नाही का त्यांना. 2,23,000 रुपये अकाउंटला ठेवणारा ज्येष्ठ नागरिक कमीत कमी तो 8वी-10वी तरी शिकलेला असेल, तेवढं तरी वाचता येण्यासारखी त्याची शिक्षण नक्की असणार आहे, तरी पण त्यांनी वाचलं नाही का? का मग मेसेजच येत नाहीत त्याला? का मग त्याच्याकडं मोबाईल बिघडलेला आहे? अशा अनेक शंका मनात येत आहेत. पण फसवणूक झाली हे सत्य नाकारता येत नाही. 2,23,000 मोठी रक्कम आहे. एखाद्या मध्यमवर्गीयाला धक्का बसण्यासारखी रक्कम आहे. म्हणूनच आपल्या घरातल्या ज्येष्ठांचं जे काही ATMचे व्यवहार चालू असतात त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा पासवर्ड कुठेतरी तुमच्याकडं गुप्तरित्या माहिती करून ठेवणं नितांत गरजेचं आहे. त्यांच्या अकाउंटवर जास्त रक्कम असेल तर एखाद्या दिवशी बँकेत त्यांना स्वतः घेऊन जाऊन त्यांच्या नावाने FD करून ती FDची पावती त्यांना देऊन टाका. त्यांचा विश्वास जर गमावलेला असेल तुम्ही, तर मात्र तो विश्वास कमवा. नाहीतर मग होतं काय, घरची माणसं राहिली बाजूला आणि बाहेरची कोणीतरी कुत्री मांजरी या अशा म्हाताऱ्या माणसांचा गैरफायदा घेतात आणि मग पूर्ण कुटुंबाला नाहक मनस्ताप होतो. आता सायबर क्राईममध्ये सगळी कंप्लेंट वगैरे जाईल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल वगैरे वगैरे. 3 अज्ञातांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. आता काय सापडले तर ठीक आहे, सापडल्यावर पण 30 माणसं होती वगैरे वगैरे. हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट सुरू झाला मिळेपर्यंत मनस्ताप एवढीच आपल्या अकाउंटला जमा होत राहतो. चला, ज्येष्ठांना सगळ्यांना नम्र विनंती की आपण योग्य ती काळजी घ्या. आपले व्यवहार काय असतील ते पारदर्शकतेने आपल्या घरातल्या लोकांना नक्की सांगा. शक्यतो ATM सेंटरला जाताना घरातल्या एखाद्या जाणकार तरुणाला तरुणीला सोबत घ्या. ते काय तुमची संपत्ती हडप करण्यासाठी आलेले नसतात. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवून आपण आपलं व्यवस्थित राहणं नितांत गरजेचं आहे. कारण 70 नंतरचं आयुष्य, प्रत्येक दिवस हे बोनस लाईफ आहे. त्यामध्ये आनंद कसा निर्माण करायचा हे ज्याचं त्यांनी ठरवावं. सहज ज्येष्ठांना थोडंसं सावध राहण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्येष्ठांपर्यंत नक्की शेअर कराल हीच अपेक्षा.